सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे राज्य महामार्ग आहे त्या राज्य महामार्गांची परिस्थिती अक्षरशः बिकट परिस्थिती पाहायला मिळते। मी कणकवली शहरातला जो राज्य महामार्ग आहे म्हणजे आचरा ते कणकवली राज्य मार्गाची बघतो ते कणकवली शहराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती जे मोठे मोठे खड्डे पडलेले पाहायला मिळते। अनेक खड्ड्यांमध्ये देखील पाणी साचलेलं देखील पाहायला मिळते। त्यातूनच सगळी ही वाहनं जी आहेत ते मात्र मार्ग काढताना पाहायला मिळते। मात्र अजूनपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं पाहायला मिळत नाही। पूर्णपणे खड्डे जे आहेत ते मात्र पडलेले पाहायला मिळतात। रस्त्याची चाळण देखील झालेली पाहायला मिळते। जिल्ह्यात राज्यमार्गाची परिस्थिती अशीच पाहायला मिळते। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नितेश राणे यांनी सांगितले की 15 ऑगस्टपर्यंत मुंबई गोवा महामार्ग असेल, ग्रामीण महामार्ग असेल आणि किंवा राज्य महामार्ग असेल ह्या पूर्णपणे 15 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजून मोकळे केले जाते आणि लोकांना सुस्थितीमध्ये हा राज्य महामार्ग केला जाईल अशी परिस्थिती असं वक्तव्य नितेश राणे यांनी करताना पाहायला मिळेल। त्यामुळे बघावं लागेल गणेश चतुर्थी काही दिवसांवरती येऊन टेपलेली आहे। त्यामुळे महामार्ग कशा प्रकारे आणि राज्य महामार्ग कशा प्रकारे सुस्थितीत होणार आहेत हे देखील पाहावं लागणार आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।